आपलं स्वागत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती जाहीर झालेल्या 8 पैकी 2 उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावतीये का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। कारण शिवसेनेनं घोषित केलेल्या 8 पैकी एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो अशी शक्यता आमदार संजय शिरसाट यांनी कालच व्यक्त केली। एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री उमेदवार कधीही बदलू शकतात, त्याची शक्यता नाकारता येत नाही असं शिरसाट म्हणाले होते। त्यामुळे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या जागी दुसरा उमेदवार देण्यासाठी भाजपकडनं एकनाथ शिंदेंवरती दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, हिंगोलीच्या उमेदवाराबद्दल भाजपचीच तिथल्या स्थानिक भाजप नेत्यांचीच नाराजी आहे हे तर स्पष्ट झालंय, पण हातकणंगलेच्या बाबतीतली नेमकी अडचण काय? धैर्यशील मानेंनाही का विरोध होतोय? नानादा, अतिशय योग्य शब्द आहे नामुष्की। की हीच नामुष्की सध्या शिवसेनेवर आहे, एकनाथ शिंदेंवर आहे। कारण की त्यांनी 2 जे उमेदवार होते, जे आधीच 8 पैकी 2 उमेदवार आहेत ज्यांचं नाव जाहीर झालेलं आहे, त्यांना देखील बदलायची वेळ आता त्यांच्यावर येणार आहे। कदाचित भाजपकडून प्रचंड दबाव आहे। एक तर आहे हिंगोलीचे, ज्यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनीच आधीपासूनच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून हा उमेदवार बदलावा अशी मागणी केली आहे। दुसरीकडे धैर्यशील माने आहेत, जे हातकणंगले म्हणून ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तरी देखील त्यांना विरोध होतोय। याचा विरोध का आहे तर भाजपचा जो सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये काही जागा ज्या आहेत त्या जागांवरचे उमेदवार पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्या सर्वेमध्ये यांचं देखील नाव होतं, हातकणंगलेचा या उमेदवारीचं देखील नाव होतं, धैर्यशील माने यांचं नाव होतं। त्याच्यामुळेच त्यांना आता विरोध झालेला आहे आणि त्या जागी दुसरा एखादा चांगला उमेदवार द्यावा, आम्ही सर्व ताकदीनिशी आपल्याला सपोर्ट करू असं देखील काही बैठकांमध्ये हे भाजपकडून एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलेलं आहे, शिवसेनेला सांगण्यात आलेलं आहे। खरं तर हेमंत पाटील आणि धैर्यशील माने यांना बदलण्यात येणार अशी चर्चा ही काही दिवसांपासून सुरू होती, पण काल त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं ज्यावेळी संजय शिरसाट यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलेलं आहे की कदाचित उमेदवार हे बदलले जाऊ शकतात। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील संकेत दिलेले आहेत। बिटवीन द लाईन्स जर आपण विचार केला तर त्यांच्या म्हणण्यानुसार उमेदवार बदलण्याचा हक्क हा शिवसेनेला आहे, तर देखील आपण चांगला उमेदवार हा सुचवू शकतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळेच एकूणच उमेदवार बदलण्याचे वारे वाहू लागलेले आहेत। यवतमाळ वाशिम हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी देखील भावना गवळी यांच्या नावाला विरोध होता म्हणून ती उमेदवारीच जाहीर झालेली नाहीये अजूनही। त्या ठिकाणी देखील उमेदवार कदाचित बदलण्यात येऊ शकतात, पण जे उमेदवार जाहीर झालेले आहेत असे धैर्यशील माने आणि हेमंत पाटील हे देखील बदलले जाऊ शकतात। त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसात अंतिम निर्णय होईल आणि पुन्हा एकदा कदाचित उमेदवार बदलले गेले तर ते कोण उमेदवार नवीन असतील हे देखील आपल्याला बघावं लागेल। पण जर का असं झालं तर ती अर्थातच मोठी नामुष्की शिवसेनेसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा म्हणावी लागेल। अक्षय, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि इकडे नाशिकमधली समीकरणं किंवा नाशिक